दादाने आणला डायरेक्ट बर्फ गोळा नाच करते का यावंच गणेश गोळा करमाळा गणेश गोळा करमाळा यावंच लागतं. चलने वाले चलते हैं जब अपना नाम सुनते हैं नाम ही कुछ ऐसा है साले दुश्मन भी इज्जत से लेते हैं गणेश दादा गणेश दादा हा गारेगार म्हणजे हे जे दादा आहेत ते करमाळ्यातील प्रसिद्ध गारेगार म्हणजे गारेगार असे बनवतात की फेवरमध्ये बनवतात. गणेश म्हणून ह्यांची ओळख आहे करमाळ्यात. गणेश बर्फ गोळा आणि क्वालिटी आहे ह्यांच्याकडे. बघा आलंच बघा गिराग आत्ताच 2-4 वाट्या लावली. आता बघा हे बनवत चालू आहे. 10 रुपये. कुठलं गाव दादा? माझं वय बारशी. बारशी. इकडं कसं काय आज? इकडे आलतो जरा पाहुणे. आज पहिल्यांदाच खाताय का दादा गारी का? बरं बरं बरं. तर दादांचं 2-4 फ्लेवरमध्ये बनवतात दादा. बघा हे संपूर्ण दिसतं ते आपल्याला. आणि क्वालिटी ओरिजिनल बघा. कलर कशापासून बनवतात दादा? साखर आणि उकळून घेतलेला असतो पाक. बरं. साखर आणि उकळून घेतलेला पाक. बघा क्वालिटी कशी. दही ओरिजिनल म्हशीचं का गायचं? म्हशीचं. कुठून आणतात दही? आपल्याला ही सब्जी सब्जा टाकायचं. सब्जी काय काय बनवतात बघा दादा तुम्ही. हा सब्जी. नुसता बर्फ आणि कलर नाही सब्जा पण आहे. तर ही सब्जी म्हणजे अशी क्वालिटी असल्यामुळं लोक सपोर्ट आणि क्वालिटीची चव. चेरी टाकायची. चेरी चेरी हा चेरी. चेरी सुद्धा आहे बघा दादांकडे. हो. हॅलो. किती किंमत दादा ह्या ग्लासची? 10 रुपये. फक्त 10 रुपयामध्ये बघा लोकांचं म्हणजे काय येतं 10 रुपयामध्ये? वडापाव सुद्धा येत नाही. किंवा एखादी जर थंडा घ्यायचा म्हणलं तरी 15-20 रुपये आपण त्यांना देतो. तर इतकं टेम्परेचर आहे ह्या वर्षी उन्हाचं झालं आणि अशी क्वालिटी. त्यामुळे बघा आता गर्दी बघा वाढायला लागली बघा मित्रांची. तरुण मित्र आलेच बघा. बघा करमाळा. मित्र कुठला आहे? करमाळामध्येच. म्हणजे दादांचा रोजगार खात असतो ना. दररोज क्वालिटी असं काय? क्वालिटी एक नंबर आहे. 1 नंबर आहे. 1 नंबर क्वालिटी. ह्या मित्राचं नाव काय? चांगली क्वालिटी याची. 10 रुपयाला काय भेटतंय 10 रुपयामध्ये? तुम्ही किती दिवसातून खात असता का? नाही जास्त. जास्त. 2-3 ला घेतात. बरं 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 बरं. काय ओळख काय मित्र तुझी? शाळा काय किती झाली काय? 10वी. नाव काय तुमचं? काय हॉटेल आहे काय तुमचं? नाही ना किराणा दुकान आपला. किराणा दुकान आहे का? मग आता तुम्ही खास खाण्यासाठी आलाय? खायला आले. हो का दादाची हो का बनवायची पद्धत चालू. हो का हे हो का हे 85 वर्षाचा आजोबा हो का उन्हात टावेल घेऊन गाडी बघितली गाडी उभा राहिली इथं. हो का आता आजोबा मामा हो का दुसरे मामा हो का काठी टेकवत आले. चला येत नाहीत पण तरी बी काठीचा आधार घेऊन या ठिकाणी आले. म्हणजे इतकं प्रसिद्ध आहे. गणेशराव म्हणलं की विषय खालाच तिथं काय म्हणजे नादखोळाचं. आता गणेशराव कुठला एरिया घेतात दादा? इथंच आता मौलाली माळ परत ते किल्लावेस कुंभारवाडा इकडे खाली वेताळपेठ. बरं बरं बरं. आज आवर्जून हे तर गणेश दादा दिसले मला. बऱ्याच दिवसापासून दादांची घ्यायची होती मुलाखत. कारण आपण नेहमी तळागाळातील गोरगरीब व्यावसायिक जे आहेत यांनाच उचलण्याचं काम करतो आपण. त्यामुळे आपल्या करमाळा चॅनलला आणि करमाळा शहरातलंच आपलं दादा आहेत. आपण नवीन व्यावसायिक जे आहेत त्यांना आपण नेहमी सपोर्ट करतो आपला चॅनल. तर दादांपाशी आज आपण 10 मिनिटं आवर्जून वेळ घेतला त्यांचा. त्यांची क्वालिटी आणि आवर्जून चाहत्यांनी मला एक विनंती की आवर्जून एक वेळेस खाऊन बघा गारीगार. मी आता 2 ग्लास दादांचे पण पैसे देऊन खाल्ले. फुकट नाही पण क्वालिटी 1 नंबर आहे. पैसे दिले ना. हा आणि क्वालिटी 1 नंबर आहे. तर प्रत्येकाने एक वेळेस दादांचं गणेश दादाचं गारीगार खावा. करमाळ्यात कुठेही दिसताना तुम्हाला हायवे रोडच्या साईडने. तर गणेश दादा म्हणजे दादांचं बघा हो गणेश बर्फ गोळा नावं टाकले बघा. फ्लॉवर बर्फ गोळा काय दही गोळा काळा खट्टा बरेच काय काय त्यांच्यापाशी फेवर येतं काय. दादा म्हणलं की नो चॅलेंज आहे. हो बघा इच्छा बघा हे दादा बारशिवून आले. तर दादा आज बारशिवून या ठिकाणी दादांना बारशीला सुद्धा चाहता निर्माण झालेत. क्वालिटी 1 नंबर. क्वालिटी 1 नंबर ना.
क्वालिटी कस्टमर सांगतात एक नंबर क्वालिटी. हो दादा आपल्या युट्यूबचं चॅनलचं जर तो आला त्यानंतर तुम्ही त्यांना काय देणार का नाही कशी देऊ की 100%. आवर्जून दादाला सपोर्ट करा. आपण अशाच गोरगरीब आपल्या जी काय व्यावसायिक आहेत ज्यांनी लहानातून विश्व निर्माण केलं. 5वी पास दादांचे शिक्षण आहे, पण शिक्षण ही व्यवसायासाठी गरज नसते. 5वी पास व्यवसाय शिक्षण पण रोजचा गल्ला त्यांचा 1,500, 2,000, 2,500 रुपये. तर प्रत्येक मित्रांनी व्यवसाय लहान मोठा कसलाही असताना का केला पाहिजे, कारण व्यवसायच असतो. त्यामुळे दादांचं आज ताजं उदाहरण आहे. व्यवसायात मालकच होतंय आणि कामाला गेलं तर गडीच म्हणून काम करावं लागतं. आणि हा व्यवसाय जो आहे ना तो माझा खरंच खूपच मला माझ्या परिवाराला एकदम म्हणजे सगळा माझा प्रपंच भागून. हो दुसरं आलं की दादा आलेच बघा. इतकं चाहत आहे त्यांच्यापाशी गार बैल की लोक ह्यांचा सुद्धा व्यवसाय आहे. हो दादा काय परिचय काय आपला दुकान आहे का आपलं तिकडे? कशा दुकान आहे? चिकनचं दुकान आहे. हो काय साईडला आपल्याला लांबून आता दिसतंय पण का लहान दिसतंय दुकान. तर दादांचं चिकन दुकान आहे, पण दादा कंटिन्यू खाता यांचा गोळा. काय क्वालिटी कसं काय आहे? एकच नंबर क्वांटिटी आणि क्वालिटी. बर बनवा एक मग चांगला म्हणजे हो का हे दादा तुमचा परिचय सांगा आपल्या चॅनलला. दादा काय नाव आपलं चिकनचं नाव बिव सांगा जरा तुमचं काय. चिकन शॉप. ह्यांचं सुद्धा चिकन शॉप आहे. जबरदस्त क्वालिटी एक नंबर ताजं चिकन फ्रेश चिकन. हॉटेल लाईनचा जर विषय हॉटेल लाईनचा म्हणलं तर ह्यांचाच विषय असतो फुल जास्त. होय. तर हो का दादा क्वालिटी बघा कसं बनवलं दादांचं. सब्जी टाकायचं हा सब्जी टाका. सब्जी 50 वगैरे एक नंबर. मला इकडं 6 रुपयाला गला फुल. हो या इकडे या दादा. दादांविषयी काय सांगाल? क्वालिटी विषयी काय सांगाल तुम्ही? लोक 50 रुपये 60 रुपये 100 रुपये थम्सअप थंडा पितात काय? फक्त 10 रुपयाला. फक्त 10 रुपये. जलने वाले चलते हैं जब अपना नाम सुनते हैं. नाम ही कुछ ऐसा है साले दुश्मन भी इज्जत से लेते हैं. गणेश दादा